मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुड टच आणि बॅड टच काय ते पाहणार आहोत. गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श. या दोघांमधील फरक समजणं आज फार महत्त्वाचे झालेले आहे. म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. गुड टच. गुड टच म्हणजे चांगला स्पर्श. चांगला स्पर्श म्हणजे नेमकं काय? तर ज्या स्पर्शाने आपल्याला आनंद वाटतो, सुरक्षितता वाटते, प्रेम आणि आदर व्यक्त करणारा स्पर्श वाटतो म्हणजे चांगला स्पर्श होय. आणि या उलटच बॅड टच. बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श. ज्या स्पर्शामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते, आपण घाबरतो, आपल्याला भीती वाटते, तो स्पर्श खूप त्रासदायक वाटतो, असुरक्षितता वाटते, त्याला वाईट स्पर्श म्हणजे बॅड टच असे म्हणतात. आता मी तुम्हाला चांगला स्पर्श गुड टच आणि वाईट स्पर्श म्हणजे बॅड टच नक्की काय हे नीट व्यवस्थित समजावून उदाहरणासहित सांगते. मुलांनो, तुम्हाला तुमचे आई, वडील, आजी, आजोबा जवळ घेतात, तुमच्यावर माया करतात, मायेने तोंडावरून हात फिरवतात, तुम्हाला मिठी मारतात. यामुळे तुम्हाला फार आनंद होतो की नाही? तुम्हाला सुरक्षितता वाटते की नाही? म्हणजे हा आहे गुड टच म्हणजे चांगला स्पर्श. तसेच तुम्ही शाळेत जात असाल तर तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं तर शिक्षकांकडून तुम्हाला पाठीवर शाबासकी मिळते. हाही एक चांगला स्पर्श आहे. तसेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हायफाय करतात म्हणजे एकमेकांना टाळी देता किंवा एकमेकांचे हात धरून खेळ खेळता किंवा एकमेकांना तुम्ही शेक हँड करतात म्हणजे हात मिळवता, तर हा पण चांगला स्पर्श आहे. आता बघा हा मुलांनो, तुम्हाला जर बरं नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जातात. त्यावेळी डॉक्टर काय करतो बघा? डॉक्टर तुम्हाला चेक करतो. मग चेक केल्यावर तो तुम्हाला औषधं देतो आणि त्यामुळे तुम्ही बरे होतात. मग जो डॉक्टर आपल्याला हात लावतो तो पण एक चांगला स्पर्श आहे. मुलांनो, तुम्हाला आता नीट समजलं असेल की चांगला स्पर्श म्हणजे काय. आता आपण बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श हे काय हे नीट समजावून घेऊया. मुलांनो, आपले हे जे शरीर आहे ते वेगवेगळ्या अवयवांनी बनलेले आहे. म्हणजेच वेगवेगळे बॉडी पार्ट्स आपल्या शरीरामध्ये आहेत. तर आपल्या शरीरामध्ये असे काही बॉडी पार्ट्स आहेत जे प्रायव्हेट आहेत म्हणजे गुप्त आहेत, जे कधी कोणाला दाखवायचे नाहीत किंवा कधीच कोणाला स्पर्श करू द्यायचा नसतो. तर हे अवयव आहेत आपली छाती, आपली शिसूची जागा म्हणजे 2 पायांमधील अवयव, तसेच आपण ज्यावर बसतो आपली मागची बाजू, हे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत. यांना कधीच कोणालाही हात लावू देऊ नये आणि कोणाला दाखवू पण नाहीत. याशिवाय मुलांनो, आपले ओठ म्हणजे लिप्स यांना पण कोणालाही हात लावू देऊ नये. जर कोणी आपल्या या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावत असेल तर तो बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श असतो. मुलांनो, आपल्या या शरीराला अनोळखी व्यक्तीला, ज्याला आपण ओळखत नाही त्या व्यक्तीला आपण हात लावू द्यायचा नाही. जर अनोळखी व्यक्ती तुमच्या मानेला हात लावेल, तुमच्या पोटाला हात लावेल, तुमच्या पाठीवर हात फिरवेल, पायाला हात फिरवेल तर तो पण बॅड टच म्हणजे वाईट स्पर्शच आहे. आता मुलांनो, जर तुम्हाला कोणी असं बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श करत असेल तर तुम्ही काय करायचं? सगळ्यात पहिला जोरात ओरडून नाही म्हणायचं आणि तिथून लवकरात लवकर फास्ट पळून जायचं आणि जिथे खूप गर्दी असेल अशाच ठिकाणी पळून जायचं आहे. त्यानंतर ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना सांगा किंवा तुमच्या शिक्षकांना, तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना, जी तुमच्या अगदी जवळची आहे तिला सांगा. घाबरून तुम्ही शांत बसू नका, कोणाला तरी नक्की सांगा. समजा तुम्हाला जर कोणी घट्ट धरून ठेवलं असेल तर तुम्ही त्याच्या हाताला कडकडून चावा आणि तेथून पळून जा. हे बघा मुलांनो, प्रत्येक वेळी आपल्यासोबत आपल्याला वाचवायला, सुरक्षित द्यायला आपले आईवडील असतातच असे नाही. म्हणून आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागते.
म्हणून ह्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.